Hello everyone, welcome back to my channel Speak English with Jayashree. Hope you all are doing well. आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण बेसिक स्पीकिंग इंग्लिश कोर्सची सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं होते की स्टार्टिंगचे आपण सेंटेन्सेस जे आहेत फ्रेजेस ते आपण कशाप्रकारे राईट करू शकतो आणि आपण कशाप्रकारे बोलू शकतो. हो, आय होप तुम्ही त्याची प्रॅक्टिस केलेली असणार आहे आणि आता हा आपला बेसिक स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा सेकंड डे आहे. सो गाईज प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. तुम्ही प्रॅक्टिस करा तर तुमची टंग ट्विस्ट होईल आणि तुम्हाला बोलायला इझी जाईल. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सो फर्स्ट आहे आपलं ही इज. तो आहे. तो आहे आपण या अर्थाने ही इज इथे वापरतो. सो आणि हा आहे सिंग्युलर. ही इज ऑलवेज सिंगल म्हणजे एका व्यक्तीसाठीच आपण सांगण्यासाठी त्याचा यूज करतो. सेंटेन्स आहे ही इज अ स्टुडंट. तो विद्यार्थी आहे. बघा इथे एकाच विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं म्हणून आपण इथे ही इज यूज केलेलं आहे. ही इज ॲन इंजिनियर. तो अभियंता आहे. गाईज आता इथे तुम्ही प्रश्न पडला असेल की ॲन का यूज केलं, कारण इथे इंजिनियर हा शब्द ईने स्टार्ट झालेला आहे आणि ई हे वॉवेल आहे. जर वॉवेल असेल तर आपण त्याच्यासमोर ॲनचा यूज करतो. ही इज अ क्लेवर बॉय. तो एक हुशार मुलगा आहे. नेक्स्ट शी इज ती आहे या अर्थाने आपण याचा यूज करतो आणि हे सुद्धा एक सिंग्युलर आहे, एक वचन आहे. आपण इथे एक वचनाच्यासाठीच आपण त्याचा यूज करू शकतो. शी इज म्हणजे ती आहे या अर्थाने आपण त्याचा उपयोग करतो. शी इज अ डॉक्टर. ती डॉक्टर आहे. शी इज अ डॉक्टर. गाईज तुम्ही सुद्धा वेळ मिळत असेल तर माझ्यासोबत प्लीज रिपीट करत चला, म्हणजे तुमची सुद्धा टंग ट्विस्ट होईल. शी इज कुकिंग. ती स्वयंपाक करत आहे. आता एखादी ॲक्शन दाखवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. कुकिंग म्हणजे ती प्रोसेस अजून चालू आहे कुकिंगची. शी इज ब्युटिफुल. ती सुंदर आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचा रोज डेली यूजमध्ये तुम्ही हे वर्ड जर वापरले तर तुम्ही बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स येईल तुमच्या आणि तुमची टंग ट्विस्ट होऊन तुम्ही कुठेही अडखळणार आहेत आणि तुम्हाला कोणतं वाक्य कुठे बोलावे इझिली समजेल. शी इज कमिंग. ती येत आहे. नेक्स्ट आहे इट इज. ही एखादी वस्तू. आता इट इज हे स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी दोघांसाठी किंवा मग ते थर्ड पर्सनसाठी आपण सुद्धा यूज करू शकतो. इट इज ही एखादी वस्तू आहे याच्यासाठी आपण यूज करतो. जसं की ती मोस्ट ऑफ द नॉन लिव्हिंग थिंग असतं त्याच्यासाठी आपण त्याला वापरतो आणि ते ॲज अ एक वचन म्हणून आपण याचा यूज करू शकतो. इट इज अ चेअर. ती खुर्ची आहे. तुम्हाला ती पॉइंट आउट करायची असेल एखादी वस्तू तर तुम्ही ते दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी इट इजचा यूज करू शकता. इट इज अ बॅग. ही पिशवी आहे. इट इज अ लॅम्प. हा दिवा आहे. इट इज अ ट्री. हे झाड आहे. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असणार आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करायला यायची म्हणजे तुमची टंग ट्विस्ट नक्कीच होऊन तुम्ही इझिली बोलू शकाल. नेक्स्ट आहे दे आर म्हणजे ते आहेत या अर्थाने आपण याचा यूज करतो आणि हे अनेक वचनी असते. हे सिंग्युलर नाही. जेव्हा आपल्याला एक किंवा जास्त व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तेव्हा आपण याचा यूज करतो. दे आर बॉईज. ती मुले आहेत. ते मुले आहेत. ते मुलांची संख्या एका मुलापेक्षा जास्त आहे. दे आर सिंगर्स. ते गायक आहेत. इथे बघा शेवटी बॉईज आणि सिंगर्सच्या एंडिंगला आपण एस लावले म्हणजे ते कसे आहेत, अनेक वचन प्लुरल आहेत. दे आर वर्कर्स. ते कामगार आहेत. दे आर गर्ल्स. त्या मुली आहेत. वर्कर्स आणि गर्ल्सच्या एंडिंगला आपण इथे एस लावलेलं आहे. मीन्स हे काय आहे, अनेक वचनी आहे. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे. सो प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. नेक्स्ट आहे हिज.
त्याचे, त्याची या अर्थाने आपण हिजचा आपण यूज करू शकतो आणि हे एकवचन म्हणून आपण याचा वापर करतो. एकवचनीसाठी आपण याचा यूज करतो. ही इज हिज फ्रेंड. ही इज हिज फ्रेंड. तो त्याचा मित्र आहे. हिज म्हणजे त्याचा, तो त्याचा मित्र आहे. ही इज हिज फादर. ही इज हिज फादर. ते त्याचे वडील आहे, त्याचे वडील आहेत. ही इज हिज मदर. शी इज हिज मदर. ती त्याची आई आहे, ती त्याची आई आहे. शी इज हिज सिस्टर. शी इज हिज सिस्टर. ती त्याची बहीण आहे, ती त्याची बहीण आहे. होप सो गाईज तुम्हाला हे हिजची कन्सेप्ट क्लिअर झालेली असणार आहे. सो प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला इझी जाईल बोलायला आणि लक्षातही लवकर राहील. नेक्स्ट आहे हर. हर तिचा, तिची, तिचे. तिचा, तिची, तिचे या अर्थाने आपण हरचा उपयोग करतो आणि हे एकवचनी म्हणजे सिंग्युलर असते आणि आपण त्याचा हर म्हणजे दोघी याच्याने आपण ते यूज करू शकतो, सिंग्युलर आणि प्लुरल. हर तिचा, तिची, तिचे. तिचा, तिची, तिचे. आय ॲम हर ब्रदर. मी तिचा भाऊ आहे. आय ॲम हर ब्रदर. मी तिचा भाऊ आहे. आपण या अर्थाने त्याचा हरचा उपयोग करू शकतो. शी इज हर क्लासमेट. शी इज हर क्लासमेट. ती तिची वर्गमैत्रीण आहे, ती तिची वर्गमैत्रीण आहे. ती तिची वर्गमैत्रीण आहे. वी आर हर फ्रेंड्स. वी आर हर फ्रेंड्स. आम्ही तिच्या मैत्रिणी आहोत. आम्ही तिच्या मैत्रिणी आहोत. आता तुम्ही इथे हरचा उपयोग कशा प्रकारे करतात आणि त्याच्यासोबत तुम्ही बाकीचं सेंटेन्स कसं असेंबल करतात त्याच्यावर ह्या हरचा उपयोग ठरतो. नेक्स्ट आहे युअर सेल्फ. नेक्स्ट आहे युअर सेल्फ. तू स्वतः. युअर सेल्फ म्हणजे तू स्वतः, म्हणजे जसं की आपण स्वतःबद्दल सांगत असतो किंवा ती व्यक्ती आपल्याबद्दल सांगत असते. तर हे एकवचनमध्ये आपण त्याचा यूज करतो. थिंक अबाउट युअर सेल्फ. थिंक अबाउट युअर सेल्फ. स्वतःबद्दल विचार करा. स्वतःबद्दल विचार करा. युअर सेल्फ म्हणजे स्वतःबद्दल, फक्त एका व्यक्तीसाठी असतं हे. केअर युअर सेल्फ. केअर युअर सेल्फ. स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. होप सो गाईज तुम्हाला हे क्लिअर झालेलं असणार आहे व्हिडिओमध्ये आणि तुमचा कन्सेप्ट नक्कीच क्लिअर झालेला असेल अशी आशा करते आणि तुम्ही नक्कीच याची प्रॅक्टिस करा. एनी जर काही तुम्हाला क्वेरीज जर वाटलं तर प्लीज फील फ्री टू आस्क मी इन कमेंट बॉक्स. मी नक्कीच त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.